Hello everyone. In today's lecture we are going to start a new topic that is electrochemistry. नावातच दडलेला आहे बघा. इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी आणि केमिस्ट्री म्हणजे केमिकल रिॲक्शन्स. म्हणजे या ब्रँचमध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी आणि केमिकल रिॲक्शन्सचा सायमल्टेनियसली स्टडी करायचा आहे. Definition is given over here. It is the area of chemistry which deals with the interconversion of chemical and electrical energy. ही एक असा एरिया आहे, ही एक अशी ब्रँच आहे केमिस्ट्रीमध्ये की ज्यामध्ये आपण इंटरकन्व्हर्जन बघणार आहोत. कशाचं? केमिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये आणि इलेक्ट्रिकल एनर्जीचं केमिकल एनर्जीमध्ये. याचा अर्थ इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आपण दोन प्रकारच्या एनर्जीज बरोबर डील करणार आहोत, इलेक्ट्रिकल एनर्जी अँड केमिकल एनर्जी. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये काही वेळेला आपल्याला असं बघायला मिळतं की इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये होत आहे. म्हणजेच काय की इलेक्ट्रिसिटीचा वापर करून किंवा इलेक्ट्रिसिटी पास करून आपण केमिकल रिॲक्शन्स घडवून आणत आहोत. आणि काही वेळेला असंही बघायला मिळेल की केमिकल रिॲक्शन्स थ्रू स्पॉन्टॅनियसली काय जनरेट होती आहे? इलेक्ट्रिसिटी जनरेट होती आहे. केमिकल रिॲक्शन्स घडतात आणि आपोआप त्याचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होताना आपल्याला बघायला मिळू शकतं. सो बेसिकली इट इज द interconversion between these two energies, electrical energy and chemical energy. But before starting electrochemistry, we are going to first study the importance of electrochemistry or the applications of electrochemistry. One by one we are going to discuss. इम्पॉर्टन्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा लिहिलेलं आहे ऑटोमोबाईल बॅटरी. कार किंवा ट्रान्सपोर्टसाठी वापरले जाणारे जे व्हेकल्स असतात त्याच्यामध्ये ज्या बॅटरीज असतात ह्या बॅटरीज काय आहेत? इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं एक ॲप्लिकेशन आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स बघायला मिळतात. टॉर्च म्हणजे बॅटरी जी आपण लाईटसाठी वापरतो त्याच्यामध्ये यूज होणारे सेल्स जे असतात हे सुद्धा काय असतात? इलेक्ट्रोकेमिकल सेल्स असतात. रेडिओ टेप रेकॉर्डर चालू करण्यासाठी वापरले जाणारे सेल्ससुद्धा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये इन्क्लूड होतात. इलेक्ट्रॉनिक टॉईजना रन करण्यासाठी वापरले जाणारे सेल्स इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आपण कन्सिडर करू शकतो. इलेक्ट्रो रिफायनिंगचा अर्थ आहे प्युरिफिकेशन. जर आपल्याला एखादा एलिमेंट किंवा एखादा मेटल प्युअर स्टेटमध्ये ऑब्टेन करायचा असेल आणि तो नॉर्मल मेथडनी जर प्युरिफाय होऊ शकत नसेल तर आपण इलेक्ट्रो रिफायनिंग या प्रोसेसचा वापर करून त्याला रिफाईन करू शकतो. इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजेच काय? एखाद्या गोष्टीवर एखाद्या सरफेसवर एखाद्या एलिमेंटचं किंवा मेटलचं काय करणं? कोटिंग करणं. दॅट इज नथिंग बट इलेक्ट्रोप्लेटिंग. म्हणजे सिल्वर घेतलं कन्सिडर करा आणि सिल्वरवर गोल्डचं प्लेटिंग करायचं असेल तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोप्लेटिंग. इलेक्ट्रिसिटीचा वापर करून आपण काय करणार? काही केमिकल रिॲक्शन्स घडवून आणणार आणि त्या रिॲक्शन्स थ्रू एखाद्या मेटल सरफेसवर दुसऱ्या एखाद्या मेटलचं किंवा एलिमेंटचं कोटिंग होत असतं. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ इथे आपण इलेक्ट्रिकलचं कन्वर्जन केमिकलमध्ये करत आहोत आणि इथे केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत असतं. ठीक आहे, सो बेसिकली ऑल दीज थिंग्स इन्क्लूड अंडर इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इथे आपण दिलेलं आहे फॉर द प्रिपरेशन ऑफ केमिकल्स लाईक NaOH, F2, Cl2 एक्सेट्रा. राईट, काही केमिकल्स आपल्याला जर बनवायचे असतील तर ते इलेक्ट्रोकेमिकल सेल्स थ्रू पण आपण काय करू शकतो? बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल NaOHचं प्रिपरेशन आपण करू शकतो, F2 गॅस आपण प्रिपेअर करू शकतो, क्लोरीन गॅस आपण प्रिपेअर करू शकतो. अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये जे सेल्स असतात दोज आर द सोर्सेस ऑफ एनर्जी, ते आपण आत्ता डिस्कस केलेलं आहे. तर या चॅप्टरमध्ये बेसिकली आपण सेल्सचा स्टडी करणार आहोत. जे सेल्स हे इलेक्ट्रिकल एनर्जीचा काय असणार आहेत? सोर्स असणार आहेत. आणि काही ठिकाणी आपण असंही बघणार की एक्सटर्नली आपण इलेक्ट्रिक करंट पास करून काही रिॲक्शन्स घडवून आणू शकतो. म्हणजेच काय? इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये होताना दिसणार. या सगळ्या टर्म्सना आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. त्यासाठी आपण पहिली डेफिनिशन डिस्कस करणार आहोत, इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. ठीक आहे, सो इलेक्ट्रोकेमिकल सेल्स आर दोज सेल्स और डिव्हाइसेस इन विच द इंटरकन्वर्जन ऑफ इलेक्ट्रिकल अँड केमिकल एनर्जी टेक्स प्लेस. आता जस्ट मी म्हणाले की इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आपल्याला काही सेल्सचा स्टडी करायचा आहे. मग त्या सेल्समध्ये काय घडत असणार? तिथे इंटरकन्वर्जन होत असणार आहे. म्हणजे काही सेल्समध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होताना दिसणार आणि काही सेल्समध्ये आपल्याला केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होताना दिसणार. दोज सेल्स और दोज डिव्हाइसेस इन विच द इंटरकन्वर्जन टेक्स प्लेस दोज आर कॉल्ड इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. ओके, नाउ द इलेक्ट्रोकेमिकल सेल्स आर मेनली ऑफ टू टाइप्स. इलेक्ट्रोकेमिकल सेल्स हे बेसिकली दोन टाईपचे असतात, इलेक्ट्रोलायटिक सेल अँड गॅल्व्हॅनिक सेल. आता हे दोन टाईप आपण कसे पाडलेले आहेत की नेमकं कोणत्या एनर्जीचं कन्वर्जन कोणत्या एनर्जीमध्ये होत आहे किंवा एखाद्या डिव्हाइसमध्ये नेमकं कशाचं कन्वर्जन कशामध्ये होत आहे त्या अकॉर्डिंग आपण हे दोन टाईप्स काय केलेले आहेत
डिस्कस केलेले आहेत. फर्स्ट वन इज इलेक्ट्रोलायटिक सेल अँड सेकंड वन इज गॅल्व्हॅनिक और व्होल्टाईक सेल. इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये आपल्याला काय ऑब्झर्व होणार, तर इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होताना दिसणार. ह्याचा अर्थ काय की आपण एक्सटर्नली इलेक्ट्रिक करंट पास करून काही केमिकल रिॲक्शन्स आपल्याला घडून येताना बघायला मिळणार. आणि गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाईक सेलमध्ये आपल्याला काय ऑब्झर्व होणार, तर गॅल्व्हॅनिक और व्होल्टाईक सेल कन्वर्ट्स केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाईक सेल्समध्ये आपल्याला काही केमिकल्स भरलेले बघायला मिळणार आणि त्याच्यामध्ये ज्या स्पॉन्टॅनियस रिॲक्शन्स होतात, म्हणजेच काय की ज्या रिॲक्शन्स आपोआप घडतात, ज्यांना घडवून आणण्याची गरज पडत नाही, अशा रिॲक्शन्स थ्रू आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट होताना बघायला मिळणार. दीज आर मेन 2 टाईप्स. नाव इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स. सेल्समध्ये घडणाऱ्या ज्या रिॲक्शन्स असतात त्यांना काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स. ठीक आहे. सो व्हॉट इज द डेफिनिशन ओव्हर हिअर रिटन, द केमिकल रिॲक्शन्स ऑकरिंग इन electrochemical cells involving transfer of electrons from one species to other are called electrochemical reactions. इलेक्ट्रोकेमिकल सेल्समध्ये ज्या रिॲक्शन घडत असतात त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर होत असतो आणि या ज्या इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स असतात दोज आर बेसिकली रेडॉक्स रिॲक्शन. सो इन 11th स्टँडर्ड वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड अबाउट रेडॉक्स रिॲक्शन. स्टील वी आर गोइंग टू डिस्कस इन ब्रीफ रेडॉक्स रिॲक्शन्स. रेडॉक्स रिॲक्शनचा अर्थ काय असतो, अशा रिॲक्शन्स की ज्याच्यामध्ये 2 गोष्टी सायमल्टेनियसली घडत असतात. एक म्हणजे ऑक्सिडेशन आणि दुसरं म्हणजे रिडक्शन. राईट. सो ऑक्सिडेशन इज व्हॉट, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट ऑक्सिडेशन. एखादी स्पीशीज इलेक्ट्रॉन लूज करत असेल तर ते असतं ऑक्सिडेशन. फॉर एक्झाम्पल एम हा एक मेटल आहे कन्सिडर करा आणि त्यानं एक इलेक्ट्रॉन लूज केला की त्याच्यावर चार्ज काय येतो, M+. तर ही जी प्रोसेस इथं दाखवलेली आहे ती आहे ऑक्सिडेशन. ठीक आहे. अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट रिडक्शन. ओके. सो एखादी स्पीशीज जर इलेक्ट्रॉन गेन करताना दिसत असेल, कन्सिडर करा M- ही स्पीशीज आहे, त्या स्पीशीजनी इलेक्ट्रॉन गेन केला. M- एक इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर काय होणार बघा, एम कन्सिडर करूयात, एमनी एक इलेक्ट्रॉन गेन केला, काय चार्ज येणार, M-. म्हणजे थोडक्यात काय आहे, गेन ऑफ इलेक्ट्रॉन रिडक्शन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन. ठीक आहे. किंवा आपण दुसऱ्या टर्म्समध्ये असंही सांगू शकतो, इथे ऑक्सिडेशन स्टेट आहे 0, इथे कन्सिडर करा +1. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिडेशन, आणि इथं आहे 0, इथं आहे -1. डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट इज ऑल्सो रिडक्शन. ठीक आहे. तर या डेफिनिशन्स आपल्याला गरजेच्या आहेत ज्या आपल्याला पुढे चॅप्टरमध्ये लागणार आहेत. आणि शॉर्टमध्ये लक्षात ठेवण्यासाठी आपण काय लक्षात ठेवू शकतो, ऑइल रिग. ठीक आहे. ऑइल रिगचा अर्थ काय, ऑक्सिडेशन इन्व्हॉल्व्स, ज्या लोकांना लक्षात नाही राहत की ऑक्सिडेशन रिडक्शनमध्ये नेमकं काय होतं त्यांनी लक्षात ठेवायचं, ऑक्सिडेशन इन्व्हॉल्व्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आणि रिगचा अर्थ काय, रिडक्शन इन्व्हॉल्व्स गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. ऑइल रिग हे शब्द लक्षात ठेवायचे आहेत. ही एक ट्रिक आहे, कन्सिडर करा. ओके. तर या अशा पद्धतीच्या रिॲक्शन्स आपल्याला इलेक्ट्रोकेमिकल सेल्समध्ये बघायला मिळतात. म्हणजे एका ठिकाणी एक स्पीशीज इलेक्ट्रॉन लूज करत असते, दुसऱ्या ठिकाणी एक स्पीशीज इलेक्ट्रॉन गेन करत असते. म्हणजे थोडक्यात काय, रेडॉक्स रिॲक्शन्स आपल्याला बघायला मिळणार आहेत. ओके. ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सचा ट्रान्सफर होत असतो. सो आपण इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शनची डेफिनिशन काय सांगू शकतो की द केमिकल रिॲक्शन्स ऑकरिंग इन इलेक्ट्रोकेमिकल सेल्स इन्व्हॉल्विंग ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन स्पीशीज to other species are called electrochemical reactions, and those are basically a redox reaction. They involve oxidation half reaction and reduction half reaction. Simultaneously these reactions are going to take place. Okay. Now we require surface to carry out these reactions. हो की नाही. इलेक्ट्रोकेमिकल सेल्समध्ये काहीतरी आपल्याला सरफेसेस लागणार ना की ज्याच्यावर या रिॲक्शन्स घडून आल्या पाहिजेत. बरोबर आहे. सेल्समध्ये काही सरफेसेस असतात, त्या सरफेसेसना आपण इलेक्ट्रोड्स असं म्हणतो. ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे इलेक्ट्रोड्स म्हणजेच काय, अशा सरफेसेस ज्याच्यावर रिॲक्शन्स घडून येतात. सो इलेक्ट्रोड्स आर द सरफेसेस ऑन विच रिॲक्शन्स टेक्स प्लेस. ठीक आहे. ही इलेक्ट्रोडची डेफिनिशन आहे. तर इलेक्ट्रोड्स मे ऑर मे नॉट बी टेकिंग पार्ट इन टू द रिॲक्शन्स. काही इलेक्ट्रोड्स असे असतात की जे, किंवा काही मेटल्स असे असतात की जे रिॲक्शनमध्ये भाग घेतात, रिॲक्शन्स ज्या सेलमध्ये चालू असतात त्याच्यामध्ये ॲक्टिवली पार्टिसिपेट करतात. तशा इलेक्ट्रोड्सना म्हटलं जातं ॲक्टिव्ह इलेक्ट्रोड्स. सो ॲक्टिव्ह इलेक्ट्रोड्स आर दोज इलेक्ट्रोड्स विच टेक पार्ट इन टू द रिॲक्शन.
okay, and inert electrodes. Inert electrodes are those electrodes which do not take part into the reaction. ओके, सो काही वेळेला आपल्याला बघायला मिळणार की इलेक्ट्रोड्स हे ॲक्टिव्ह आहेत आणि काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार इलेक्ट्रोड्स आर इनॅक्टिव्ह. सो द इलेक्ट्रोड्स विच डू नॉट टेक पार्ट इन टू द रिॲक्शन आर कॉल्ड इनर्ट इलेक्ट्रोड. नाव ॲनोड अँड कॅथोड. बेसिकली इलेक्ट्रोड्स आर डिवायडेड इन टू टाइप्स, ॲनोड अँड कॅथोड. ॲनोड इज अन इलेक्ट्रोड ऑन विच ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. आपण बाळांनो आजपर्यंत शिकलेला हो की पॉझिटिव्हली चार्ज म्हणजे ॲनोड, नेगेटिव्हली चार्ज म्हणजे कॅथोड वगैरे. या डेफिनिशन्स आता आपल्याला लक्षात ठेवायच्या नाही आहेत. का? कारण ॲनोड आणि कॅथोडवरचे जे चार्जेस आहेत अकॉर्डिंग टू टाईप ऑफ सेल चेंज होणार आहेत. ॲनोड आणि कॅथोडवर नेहमीच पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असत नाही. ओके, सो हाऊ इट इज गोइंग टू हॅपन दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर्स. बट ॲनोड इज अ सरफेस ऑर अन इलेक्ट्रोड ऑन विच ऑलवेज ऑक्सिडेशन टेक्स प्लेस वेअर वी आर गोइंग टू फाइंड दॅट द स्पीशीज इज लूजिंग इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. एखादी स्पीशीज इलेक्ट्रॉन त्या सरफेसवर लूज करताना आपल्याला बघायला मिळणार ॲनोड. आणि कॅथोड इट इज अन इलेक्ट्रोड ऑन विच रिडक्शन टेक्स प्लेस, दॅट इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रॉन्स गेन होताना बघायला मिळणार आहेत. सो ॲनोड अँड कॅथोड आपल्याला लक्षात कसं ठेवायचं आहे बघा. ॲनोड आणि कॅथोडला लक्षात ठेवण्यासाठी आपण एक ट्रिक वर्ड यूज करणार आहोत, ॲनऑक्स अँड रेड कॅट. ठीक आहे, आता याचा अर्थ काय आहे बघा. ॲनोड ऑक्सिडेशन, ॲनऑक्स मीन्स ॲनोड ऑक्सिडेशन आणि रेड कॅट मीन्स रिडक्शन ऑन कॅथोड. कॅथोडवर ऑलवेज रिडक्शन बघायला मिळणार. मग तो कोणताही सेल असू दे बरं का, म्हणजे इलेक्ट्रोलायटिक असू देत किंवा गॅल्वानिक असू दे. ह्या दोन्ही प्रकारच्या सेलमध्ये आपल्याला ॲनोडवर नेहमी ऑक्सिडेशन, कॅथोडवर नेहमी रिडक्शन बघायला मिळणार. मेन डिफरन्स जो आहे तो चार्जेसचा आहे. ह्याच्यामध्ये ॲनोड आणि कॅथोडवर चार्जेस डिफरंट असतात. इथे ॲनोड कॅथोडवर चार्जेस डिफरंट असतात. इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये आपल्याला ॲनोडवर पॉझिटिव्ह चार्ज आणि कॅथोडवर नेगेटिव्ह चार्ज बघायला मिळतो. तर बरोबर याच्या उलट गॅल्व्हॅनिक सेलमध्ये आपल्याला ॲनोड नेगेटिव्हली चार्ज आणि कॅथोड पॉझिटिव्हली चार्ज बघायला मिळणार. सो डिफरन्स वी आर गोइंग टू डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर. आय होप यू आर क्लिअर विथ द इंट्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री. थँक यू व्हेरी मच. Stay tuned. We are going to discuss the difference and some important point in the next lecture. Thank you very much.